अशा पद्धतीनं अतिशय कामामध्ये सातत्य ठेवून जिद्दीनं चिकाटीनं ग्रामीण भागातील जे काही आमचे अशिक्षित असे ग्रामस्थ असतील, लोक असतील, यांच्यासाठी आपण एक खऱ्या अर्थानं एक देवदूत म्हणून भूमिका आपण बजावत असतो. कारण आज अशिक्षित काय सुशिक्षित जरी असले तरी हे जे काही काम आपण ऑनलाईनच्या बाबतीतले या ठिकाणी करतात, शासनाच्या ग्रामपंचायतच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना, त्याचे अर्ज भरणं असेल, काय जे असेल त्या सगळ्या गोष्टी या आपल्यावर अवलंबून असतात, आपल्यावरती जबाबदारी असते. शेतकरी कर्जमाफीचे सगळे गावातील जे काही खातेदार आहेत त्यांचा सुद्धा सगळा डाटा आपणच ऑनलाईन त्या ठिकाणी करताय. मोठी जबाबदारी ही आपल्यावर असताना आपल्याला पाहिजे तशी आपल्या कामाचं चीज होत नाही, मोबदला मिळत नाही, दखल घेतली जात नाही, तर निश्चितपणानं आणि मला असं वाटतं की हा उमेदीचा काळ आहे तुमचा. हा काळ एकदा निघून गेला आणि इथं जर का आउटसोर्सिंग आपण घेतले, कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपण काम करतात, हे पण दुर्दैव आहे की त्या कामाचं कुठंच ते आपण गृहीत पुढच्या काळात तुम्हाला कोणत्या ह्याच्यासाठी एखाद्या जागा निघल्या तर त्याला धरलं जात. या सगळ्या गोष्टी जे काय आहेत निश्चितपणानं मागच्या काळामध्ये महायुती सरकारनं जे काही स्किल डेव्हलपमेंटचे आपले ट्रेनिंग कौशल्य विकास मधनं जे काही ट्रेनिंग शिक्षक असतील किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये जे काही लोक नियुक्त केलेले होते त्यांचा 6 महिन्याचा कालखंड त्या ठिकाणी होता. त्यांनी मोठा आवाज उठवला, त्यांनी आंदोलन केलं, हे आम्हाला कुठेतरी याच्यामध्ये वाढ भेटली पाहिजे. तर त्यावेळेस तोही विषय या राज्याच्या कायदे मंडळामध्ये मी मांडण्याचं काम पोटतिडकीनं केलेलं आहे. आणि जनरेटा बघून महायुती सरकारनं 6 महिन्याचे त्यांना परत 5 महिने वाढवूनही दिले होते. तर अशाच पद्धतीनं आपण तर सातत्यानं काम करताय. आपण जर का काम बंद केलं तर सगळं गावगाडात त्या ठिकाणी जे काय आहे तिथं ठप्प होऊन जाईल, हेही नाकारता येणार नाही. त्याच्यामुळं या ज्या तुमच्या मागण्या आहेत, तुमच्या मानधनाच्या बाबतीत असू द्या, तुम्हाला सर्वात महत्वाचं ग्रामपंचायतचा कर्मचारी म्हणून ज्या पद्धतीनं तुमचे इतर जे काही लोक शिपाई असू द्या किंवा इतर त्या ग्रामपंचायतच्या आस्थापनावर त्यांना त्या ठिकाणी ते असतात, तशाच पद्धतीनं एक आपले परिचालक ऑपरेटर्स सर्वजण आपण तिथं असले पाहिजेत. आजही 15 फायनान्सच्या माध्यमातून 15 वित्त आयोगामधूनच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे दिले जातात. फक्त आपल्याला एवढाच विषय आहे की अशा पद्धतीनं आउटसोर्सिंग न करता आपण तिथं सातत्यानं अनेक काळापासून तिथं कार्यरत आहे, आपल्याला अनुभव आहे, सगळी माहिती आहे. त्याच्यामुळे त्या ग्रामपंचायतच्या आस्थापनेवर आपण असले पाहिजे, तिथं आले पाहिजेत. यासाठी निश्चितपणानं पुढच्या 1 महिन्याचा कालखंड हे अधिवेशन आहे, 25 मार्च पर्यंत हे अधिवेशन आहे. मी नक्कीच वेगवेगळ्या आयोगाच्या माध्यमातून आपला हा जो विषय, हे विषय त्या राज्याच्या कायदे मंडळामध्ये त्या ठिकाणी मांडल आणि याच्यामधनं सरकारला निश्चितपणानं काही ना काही आपल्याला दिलासा मिळेल अशा पद्धतीचं सरकारला भूमिका घ्यावी लागेल, निर्णय घ्यावा लागेल. यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा करेल आणि आपल्या या ज्या काही न्याय मागण्या आहेत याला मी माझ्या वतीने या ठिकाणी पाठिंबा देतो. धन्यवाद. संगणक परिचालक एकजुटीचा, संगणक परिचालक
परिचालक संघटनेचा किमान वेतन आमच्या हक्काचा किमान वेतन आमच्या हक्काचा कर्मचारी दर्जा आमच्या हक्काचा कर्मचारी दर्जा आमच्या हक्काचा महाराष्ट्र राज्य संघटक परिचालक संघटनेचा महाराष्ट्र राज्य संघटक परिचालक संघटनेचा संघटक परिचालक एकजुटीचा संघटक परिचालक एकजुटीचा कर्मचारी दर्जा आमच्या हक्काचा कर्मचारी दर्जा आमच्या हक्काचा किमान वेतन आमच्या हक्काचा किमान वेतन आमच्या हक्काचं महाराष्ट्र राज्य संघटक परिचालक संघटनेचा महाराष्ट्र राज्य संघटक परिचालक संघटनेचा संघटक परिचालक